पहाटे 5 वाजता उठलो होतो, परत झोपलो, 6ला उठलो, वॉशरूमला गेलो, एकदम फ्रेश वगैरे झालो आणि रिटर्न आलो आपल्या झब्याजवळ. सकाळ सकाळ झब्याला थोडंसं चालू केलं. एक 15-20 मिनटं चालू ठेवावं लागतं, तेव्हा झब्या व्यवस्थित चालतो. की कसं आहे गाडीचा आपला लुक एक नंबर आहे का नाही, आतमध्ये झोपण्याची जागा वगैरे एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे गाडीमध्ये. एक छोटंसं घरच आहे आपलं. तर गाडीमध्ये थोडंसं हवा वगैरे मारून पण आपण घेतलेली आणि आता निघूया. आज फक्त आपलं एक चॅलेंज आहे की कुठल्याही हॉटेलला जेवायचं नाही. शक्य असेल तेवढं आपल्याला हाताने जेवण बनवायचं आहे आणि चलायचे. चहा वगैरे सुद्धा नाही घ्यायचा आजच्या डेटमध्ये. असे आपले 4 दिवस आहेत. तर हे आपली गाडी साफ करण्यासाठी एक प्रेशर आपण लावलेलं आहे गाडीमध्ये, ज्याने हवा वगैरे मारली का पूर्ण गाडी वगैरे म्हणजे धूळ मिट्टी काय असेल ते निघून जातं. आणि मस्तपैकी आता सकाळ सकाळ देवाची गाणी लावून निघूया. तुम्हाला देवाची गाणी ऐकायला येणार नाहीत याचं कारण एकच आहे की फेसबुकवालं यूट्यूबवालं काय करतं आहे, कॉपीराईट म्हणून नाव टाकतं आहे. म्हणजे कॉपीराईट टाकलं का काय होत नाही. आणि बघा हे सकाळ सकाळचा नजारा म्हणजे एकदम सूर्य उगवलेला, थंडीचं वातावरण एकदम जबरदस्त. नाशिकचा रस्ता लय सुपर केला आहे. सेम असा रस्ता जरी असेल ना सगळीकडे तरी एक नंबर आहे. झोप लागली होती म्हणून मस्तपैकी अशी गाणी लावली आणि ऐकत ऐकत आलो भाजी मंडईला भाजी घेण्यासाठी. सर्व भरून ठेव सामान. सगळा पसारा गाडीमध्ये, भाजीपाला, ककडे, कांबटो, मसाला, शेंगदाणे आणि आपलं वांग आणि इकडे राईस लावलाय. चपात्या बनावं लागतील. सगळा किराणा सामान आपला भरून झालेला आहे. लसूण आहे, अद्रक आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, बीट आहे, कांदा आहे, बटाटा आहे, ककडी आहे, वाटाणा आहे. 255 किलोमीटर आपण आलोय. जेवण वगैरे झालंय. 2:34 म्हणजे 2:30 वाजलेले आहे. 2:30 वाजता जेवण करून आपण पोचलो होतो इथे आणि झोप लय लागली होती जेवण केल्यामुळे. म्हणलं आता इथं कुठेतरी आंघोळ वगैरे करूया आणि मग निघूया. तर हा ढाबा बेस्ट आहे आंघोळीसाठी. मागच्या वेळेस आपण इथं बघितलं होतं, पाणी असं एकदम सुंदर आहे. ड्रायव्हरसाठी आंघोळीसाठी जिथे पाणी चांगलं तिथं जेवण चांगलं असतं. पण आपलं चॅलेंज आहे की आपल्याला गाडीमध्ये जेवण बनवून जेवायचं आहे. म्हणून आंघोळ वगैरे केली तिथं, गाडीमध्ये आलो, गन पावडर केला आणि निघालो आपल्या दिल्लीच्या दिशेने. संध्याकाळी 6 वाजता आपण धुळे पास केलं आणि पुढे येऊन थोडंसं जेवण बनवायचं होतं. भाजी आणि भात शिल्लक होता, त्यामुळे 3 चपात्या बनवल्या, पोटभर जेवण केलं. शिरपूरच्या जवळ आलो आणि हा ढाबा आहे. या ढाब्यावर आता झोपणार आहे आणि सकाळी 5:30 वाजता निघूया.